एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत। पुणे रेव पार्टी प्रकरणामुळे आधीच गोत्यात सापडलेले खेवलकर यांच्या अडचणी आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे। कारण चाकणकरांच्या आरोपानंतर खेवलकरांच्या विरोधात एक महिला समोर आली आहे, जिने मोठा खुलासा केलाय। नेमके या महिलेने कोणत्या आरोप केलेले आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुणे सायबर पोलीस ठाण्यामध्ये प्रांजल खेवलकरांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीनंतर नवीन गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे खेवलकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। खेवलकर यांच्यावरती माहिती तंत्रज्ञान कायदा म्हणजेच IT ऍक्टच्या कलम 66E आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आलेली आहे। तिने आरोप केला की खेवलकर यांनी तिच्या संमतीशिवाय तिचे फोटोज आणि व्हिडिओज चोरून काढलेत। या प्रकरणामुळे खेवलकरांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे। पुणे सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करते। महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी खेवलकर यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करताना गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। यावेळी चाकणकरांनी पोलीस आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे चाकणकरांनी खेवलकरांवरती आरोप केलेले होते। मानवी तस्करी प्रकरणाची यासाठी चौकशी करावी असं चाकणकरांनी म्हटलं। रोहिणी खडसे यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण जर त्यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती असेल आणि त्या समर्थन करत असतील तर गुन्ह्याचे समर्थन करणारा गुन्हेगारच असतो, असं चाकणकर पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या होत्या। दरम्यान काही धक्कादायक दावेही रुपाली चाकणकर यांनी केले होते। त्यांनी म्हटलं होतं की काही गोष्टी मला बोलता येणार नाही, त्या बोलताना संकोच वाटतो। खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये मुलींच्या चॅटचे काही स्क्रीनशॉट असून ते धक्कादायक आहेत। मुलींचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आहे। मुलींना नशा करायला लावत त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचंही दिसतंय, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या। एवढंच नाही, खेवलकरांच्या मोबाईलमध्ये कामवाल्या बाईचे देखील व्हिडिओ आणि फोटोज असल्याचं धक्कादायक आरोप चाकणकरांनी केला होता। आणि चाकणकरांच्या या आरोपानंतर आता या महिलेनं तक्रार नोंदवली आहे, ज्यामध्ये तिने खेवलकरांनी माझे चोरून काही फोटोज आणि व्हिडिओज काढले असा गंभीर स्वरूपाचा आरोप या महिलेनं केलाय। अर्थात या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे, परंतु ऑलरेडी पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये खेवलकरांवरती कारवाई सुरू असताना ते सध्या जेलमध्ये जरी असले तरी या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे। आणि त्यात या महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे खेवलकर पुरते अडकलेत एवढं मात्र नक्की। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।